हॅलो स्टुडंट, गुड इव्हनिंग. ओके, स्टडी चालू आहे. आता आपण मागे पाहिलं तर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, बरोबर की नाही? कॉम्बिनेशन रिॲक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, त्यामध्ये साधारणतः मॉलिक्युलर फॉर्म्युले होती. हायड्रोक्लोरिक आम्ल, हायड्रोक्लोरिक ॲसिड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, नाही का, मॅग्नेशियम ऑक्साईड, मॅग्नेशियम क्लोराईड, असे धातू अधातू, झिंक प्लस Cl, रिडक्शन प्रोसेस, ऑक्सिडेशन प्रोसेस, व्हॉट इज मीन बाय ऑक्सिडेशन, व्हॉट इज मीन बाय रिडक्शन, हे सगळं पाहिलेलं आपण. त्याचं डेफिनेशन पाहिलं, बरोबर की नाही? आज आपण अरोमॅटिक ॲलिफॅटिक कंपाऊंड, म्हणजे या ठिकाणी बेन्झीन रिंग असेल, इथिन असेल, इथेन असेल, इथेन, मिथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेक्टेन, म्हणजे या ठिकाणी पेंटेन म्हणजे 5 हायड्रोजन ॲटम. कार्बन डायऑक्साईड, डाय म्हणजे 2, कार्बन डायऑक्साईड म्हणजे कार्बनचा एक अणू आणि ऑक्सिजनचे 2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. मिथेनचा रेणूसूत्र CH4, बरोबर की नाही? त्याला आपण किचनमध्ये गॅस अन्न शिजवण्यासाठी वापरतो, बरोबर की नाही? आज आपण मिथिल क्लोराईड, तसं या ठिकाणी क्लोराईड तयार होत आहे, ते कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे, म्हणजे संयोग अभिक्रिया. या ठिकाणी डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, मिथेन इज ट्रीटेड विथ क्लोरीन CH4 प्लस Cl2, म्हणजे मिथेन हा क्लोरीन बरोबर जर रासायनिक अभिक्रिया झाली, कशाच्या सान्निध्यात? अल्ट्राव्हायलेट रेज, अल्ट्राव्हायलेट किरण, तर आपल्याला मिथिल क्लोराईड तयार होतं. काय तयार होतं? मिथिल क्लोराईड. म्हणजे हायड्रोजन आणि क्लोरीन ॲटम डिस्प्लेस होतात आणि म्हणून याला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हटलेलं आहे. तर हे मिथिल क्लोराईडचं काय आहे? CH3Cl, Cl वर -1 व्हॅलन्स चार्ज आहे, मिथिल क्लोराईड. आणि नंतर काय तयार होतं? HCl. ओके, आज आपण आता दुसरी कॉम्बिनेशन रिॲक्शन. व्हॉट इज मीन बाय कॉम्बिनेशन? देर आर 2 रिॲक्टन्स बट फॉर्मिंग द ओनली 1 प्रॉडक्ट, व्हॉट एव्हर इट मे बी. आपण पाहिलेलं आहे, परंतु आता हे एक्झाम्पल जे आहे ते इथिन आहे. आणि इथिनचा या ठिकाणी ब्रोमीन, आपण ब्रोमाइड जर हे केले, CH2 डबल बॉन्ड CH2, CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस Br आणि Br म्हणजे काय? ब्रोमीन. मग हा इथेन ब्रोमीन बरोबर रिॲक्ट झाला, इथेन ब्रोमीन, हीट दिली, काय दिली? उष्णता. उष्णता दिल्यानंतर आपल्याला काय होईल? डायब्रोमोमिथेन. काय होईल? डायब्रोमोमिथेन. हा डायब्रोमोमिथेन. डायब्रोमो का म्हटलं? 2 ब्रोमीन आहे म्हणून डायब्रोमो. जसं कार्बन डाय म्हणजे कार्बन डायऑक्साईड, डायऑक्साईड म्हणजे 2 ऑक्सिजन म्हणजे कार्बन डायऑक्साईड. मॅंगेनीज डायऑक्साईड MnO2, मॅग्नेशियम क्लोराईड MgCl2, म्हणजे डाय म्हणजे 2. तर इथे डायब्रोमो मिथेन IUPAC मेथड आहे. हे 2 मार्काला येते ही केमिकल रिॲक्शन. ही 12वीला पण 10वीला पण आहे, दोघांना पण आहे. आणि आपल्याला ॲसिटिक ॲसिडचा फॉर्म्युला पण माहिती आहे. काय आहे ॲसिटिक ॲसिड? CH3COOH, हे ॲसिटिक ॲसिड आहे, बरोबर की नाही? आणि इथिल अल्कोहोल काय आहे? इथिल अल्कोहोल C2H5OH, हा इथिल अल्कोहोल आहे. मग हे ॲसिड OH ॲसिड, OH हायड्रॉक्सिल ग्रुप, म्हणजे CH3COH हे ॲसिटिक ॲसिड आहे, C2H5OH हे अल्कोहोल आहे, इथिल अल्कोहोल आहे. बेन्झीन माहिती आहे आपल्याला, काय? C6H6, C6 ही बेन्झीन. आणि फेनॉलचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, फेनॉल, नाही का? या ठिकाणी हा डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड आणि इथे डबल बॉन्ड, इथे OH असतो, तर हा फेनॉल झाला. अशा अभिक्रिया आहेत
तर ह्या महत्वाच्या आहेत. ओके, स्टडी करा 2-2 वेळा. ओके, बाय.